नमस्कार महाराज, इथे हा 5,000 रोपांचा बाग होता। आता याची तिसरी पिढी घेण्याचं चालू आहे, म्हणजे तिरी। हा बाग पहिला होता जो एक्सपोर्ट केल्यानंतर किती लाखाचा झाला होता? हा 25 लाखाचा पहिला बाग झाला होता। हे तुम्हाला खरं पटण्याजोगे असेल नसेल भाग वेगळा, पण जे इथले शेतकरी जाणतात, ललित दादा भोळे म्हणून आहेत, त्यांच्या शेतात आपण उभा आहोत। आणि इथे पहिला बाग झाला होता, त्यांनी एक्सपोर्ट केला, तो 25 लाखाचा झाला। त्याच्यानंतर हे जे आहे ही दुरी आहे, ही दुरी आहे। हा दुरीचा बाग बी जवळपास 15 लाखापर्यंत झाला आहे। आणि दुरी नंतर आता त्यांनी तिरी ठेवण्याचा मोहीम हाती घेतलेली आहे। तर ही तिरी आहे मित्रांनो। तर ही थोडक्यात तुम्हाला पूर्ण ए टू झेड याची माहिती सांगतो मी। ही दुरी तिरी पहिली कसं काय केलं। हे जैनचं रोप आहे बरोबर? नाही, पाटील बायोटेक, सॉरी, पाटील बायोटेकचं रोप आहे महाराज। तर पाटील बायोटेकच्या रोपवर इथे पूर्ण ट्रीटमेंट चालू आहे। तर यांनी पहिल्यापासून मी येतो, दादा खाली बसता का? हे बघा, हे दिसतंय का तुम्हाला? हा, तर हा मेन होता महाराज। हे पहिले मेन जे रोप होतं ते रोप नंतर त्यांनी काय केलं, त्याला बाजूला असा एक कंद निघाला बरोबर? हा, मला सांगत चला, मला जमत नाही। हा, तर हे सगळ्यात मेन हे दादा आहेत। ते ललित दादाही शेतात येत नाहीत, ते मोठे व्यापारी असल्यामुळे ते सगळं कारभार यांच्या जीवावर चालवतात। हे येत आहेत का व्हिडिओ मध्ये? मग तुम्ही थोडं मागे होऊन जा, नाही तर आम्ही इकडे येऊन जातो। आले का? चला, तर दादा त्यांनी काय केलं, हे जे मेन रोप आहे, चुकलं तर सांगत चला मला, हे जे मेन रोप आहे, हे मेन रोपाला एक बाजूला कंद आला, हा जो उगून आला, हा पिल्ट, हे पिल्ट हे नाहीये। त्यांनी काय केलं, ह्या मेन रोपाला हे उगून आल्यानंतर याला जे दुसरं हे उगून आलेलं आहे हे ठेवलंय बरोबर। त्याचं हे झाड तयार झालंय, तुम्ही वरती बघू शकता। एक्सपोर्ट झाल्यासाठी एक्सपोर्ट झालंय का नाही, तुम्ही थोडं मागे होऊन ते दाखवून द्या, म्हणजे ते समजेल थोडंसं। दिसतंय का? हा, या बसा खाली। आता बिगर एक्सपोर्ट वाले कधीच असे पुण्या लावणार नाहीत। तर दुसरी महत्वाची गोष्ट, नंतर हे ठेवलं गेल्यानंतर आता त्यांनी परत सिस्टर ठेवलेलं आहे। परत तिरी घ्यायची आहे त्यांना। तर तिरी घेण्यासाठी त्यांनी परत काय केलंय, परत तोच फंडा वापरलाय। हे मेन, जसं याचं मेन दुसरंच हे तिसरं ठेवलं होतं, तसं याचं हे न ठेवता हे ठेवलेलं आहे। दिसतंय का हा कंद? हे जे पिल्ट आहे हे पिल्ट ठेवलंय आपण मोठ्या अवस्थेमध्ये बघू। इकडे बघा तुम्ही, आता इथेही सेम हे मेन, याचं मेन दुसरं होतं, हे याचं दुरीचा हे न ठेवता त्यांनी हे सिस्टर ठेवलेली आहे। आता हे सिस्टर काही दिवसामध्ये हे जरी छोटं वाटत असलं तुम्हाला, हे आणि हे मॅच होऊन जाईल महाराज। आणि ही पूर्ण ट्रीटमेंट जी आहे ही आपलं याच्यामध्ये योगदान फक्त मी बोलतो आहे तेवढंच आहे, त्याच्या व्यतिरिक्त माझं योगदान काहीच नाहीये। ही सगळी ट्रीटमेंट